रमेश एक साधा बस कंडक्टर होता. शंकर त्याचा जुना मित्र, हसतमुख बस चालक. दोघेही 20 वर्ष एकाच मार्गावर काम करताना त्यांना प्रत्येक प्रवासी कुठे चढतो, कुठे बसतो आणि कुठे उतरतो हे ओळखीचं झालं होतं. आयुष्य सुरळीत होतं, सगळं आपल्या जागी होतं. पण एके दिवशी बसमध्ये एक उंच ताकदवान पठाण चढला. पगडी, कुर्ता पायजमा आणि शांत पण प्रभावी व्यक्तिमत्व. तो आत येताच सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. बस मधलं वातावरण बदललं. रमेश तिकीट पुस्तक घेऊन गेला आणि का कोणास माहित पण थरथर आवाजात म्हणाला, तिकीट द्या. समोरून उत्तर आलं, पठाण तिकीट घेत नाही. रोज तेच होऊ लागलं, रोज तोच संवाद. आणि हळूहळू रमेशचा आत्मविश्वास ढासळू लागला. लोकांच्या नजरा, मनातली भीती आणि स्वतःबद्दलचा संशय सगळं वाढत गेलं. शेवटी रमेश खचला. त्याने रजा घेतली, स्वतःवर काम केलं, शरीरावर, मनावर आणि आत्मविश्वासावर. 3 महिन्यांनी तो परत कामावर रुजू झाला. पण या वेळेस त्याची चाल ठाम होती, नजर स्थिर होती आणि आवाजात आत्मविश्वास होता. पुन्हा एक दिवस तोच पठाण बसमध्ये चढला. रमेश सरळ त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, तिकीट द्या. उत्तर पुन्हा तेच आलं. पण यावेळी रमेश थांबला नाही. का घेत नाही? सगळे प्रवासी घेतात. त्याने विचारलं. आता सगळे बस मधले प्रवासी रमेश आणि पठाण मधला संवाद पाहत होते कुतूहलाने. पठाण हसला. खिशातून एक कार्ड काढलं, ऑल इंडिया गव्हर्नमेंट बस पास. त्या क्षणी रमेशला सत्य कळलं. जी समस्या मनात डोंगरासारखी वाढली होती ती प्रत्यक्षात फारच छोटी होती. तो जे समजत होता तसं काहीच नव्हतं. या कथेचा संदेश सोपा आहे मित्रांनो. आपण अनेकदा भीती आणि गैरसमजांमुळे लहान अडचणींना मोठं रूप देतो. खरी ताकद शरीरात नाही, ती असते शांत मनात आणि स्पष्ट विचारात. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःला कधीही कमकुवत समजू नका. परिस्थिती आहे तशी समजायचा प्रयत्न करा. मनातली समस्या बहुतेक वेळा वास्तवापेक्षा खूप मोठ्या असतात. जर ही रील तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा. कमेंट करा 100 आणि या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. डेली 1% मोटिवेशन साठी. कॅप्शन जरूर वाचा.